केंद्र शासनाने जुन्या वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट आणली आहे। कारण आता जुन्या वाहनधारकांना 15 ऐवजी 20 वर्षे गाडी चालवता येणार। जुन्या वाहनधारक मालकांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली असून आता 15 वर्षे जुन्या वाहनांची नोंदणी 20 वर्षापर्यंत वाढवण्यास शासनाने परमिशन दिली आहे। सरकारच्या नवीन नियमात नेमकं काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या राजकारणाची भेट या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि साइडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। जुन्या वाहन मालकांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली असून आता 15 वर्षे जुनी वाहनांची नोंदणी 20 वर्षापर्यंत वाढवण्यास शासनाने परवानगी देण्यात आली आहे। आता हा नियम नेमका काय आहे याची माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया। दिल्ली एनसीआर वगळता देशभरात हा नियम लागू होणार आहे। नवीन नियम 16 ऑगस्ट पासून देशभरात अंमलात येईल। दिल्ली एनसीआर मध्ये आधीच 25 वर्ष जुन्या पेट्रोल व 28 वर्ष जुन्या डिझेल वाहनांवर बंदी आहे। दिल्ली एनसीआर वगळता हा नियम शासनाने आणला आहे। हा 15 ऑगस्ट पासून आपल्या देशभरात लागू होणार आहे। पुनर्नोंदणीची ज्याप्रमाणे कालावधी शासनाने वाढवला आहे त्याच पद्धतीने आता पुनर्नोंदणीच्या शुल्कात सुद्धा शासनाने मोठी वाढ केली आहे। नोंदणी नूतनीकरणासाठी नवीन शुल्क शासनाकडून निश्चित करण्यात आले आहेत। मात्र हे शुल्क पूर्वीपेक्षा खूपच जास्त असून हे जीएसटी वगळून आहेच। आता जीएसटी वगळून खालील प्रमाणे कोणत्या गाडीला किती शुल्क लागते आपण हे पाहूया। मोटारसायकल जर तुमची असेल तर पूर्वी फक्त 300 रुपयांचा नवीन नूतनीकरणासाठी खर्च यायचा, पण मात्र तो आता 2000 रुपये इतका करण्यात आला आहे। 3 चाकी सायकल असेल किंवा रिक्षा असेल तर 5000 रुपये इतका खर्च येईल। हलके मोटार वाहन असेल तर पूर्वी फक्त 700 रुपये खर्च यायचा, पण आता 10000 रुपये इतका खर्च येणार आहे। आयात केलेली दुचाकी असेल तर 20000 रुपये इतका खर्च येणार आहे आणि जर आयात केलेली 4 चाकी असेल तर 50000 रुपये तुम्हाला मोजावे लागतील। वाहनांच्या इतर श्रेणी जर मधील वाहन असेल तर 12000 रुपये तुम्हाला खर्च येईल। तसेच व्यावसायिक वाहन असेल तर 7000 रुपये आणि बस किंवा ट्रक असेल तर 12500 रुपये इतका नवीन नूतनीकरणासाठी खर्च येणार आहे। तर अशा पद्धतीने शासनाने आपल्या नवीन नियमांमध्ये वाहनांची पुनर्नोंदणी होते। त्याचा कालावधी 15 ऐवजी 20 वर्षे केलेला आहे। त्याचबरोबर त्यासाठी जो शुल्क लागणार होता त्या शुल्कात सुद्धा वाढ केली आहे। ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका अशाच नवीन अपडेटसाठी।